बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे, मुंबई, दिल्लीला जायची गरज नाही। वज्रधारी करियर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका। अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, सीसीटीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छतागृहाची सोय। तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करियर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड। सुरुवात करेन, बिल्डिंग पाडायला मी सुरुवात करेन, बिल्डिंग पाडायला मी सुरुवात करेन, बिल्डिंग पाडायला मी सुरुवात करेन जर कोणी काही केलं तर। विटानगर पालिकेचे मुख्य अधिकारी आक्रमक मूड मध्ये, स्वच्छता ठेवा नाही तर बिल्डिंग पाडायला सुरुवात करेन, स्वच्छता न ठेवणाऱ्यांना दिला इशारा। विटा शहराच्या स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी अतुल पाटील सध्या आक्रमक मूड मध्ये दिसत आहेत। ते स्वतः व नगरसेवकांची टीम हातात झाडू घेऊन मैदानात उतरली आहे। मुख्याधिकारी झोकून देऊन स्वतः हातात झाडू घेऊन सकाळच्या वेळेत स्वच्छता करताना दिसत आहेत। ज्या इमारतींच्या परिसरात स्वच्छता केली जात नाही, जे लोक घाण तशीच ठेवत आहेत त्यांना स्वच्छता राखण्याची विनंती करत आहेत। तरीही काही ठिकाणी स्वच्छता ठेवली जात नाही, घाण तशीच ठेवली जाते। त्या लोकांना स्वच्छता ठेवा नाही तर बिल्डिंग पाडायला सुरुवात करेन अशी तंबीज मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे। सकाळी विटानगर पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील सर्व नगरसेवक हातात झाडू घेऊन स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले होते। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान जोरदारपणे राबवले। हातात झाडू घेऊन ही सर्व मंडळी शहर स्वच्छतेचे काम करताना दिसत होती। स्वच्छता अभियानात देश पातळीवर चमकदार कामगिरी करत अव्वल येणाऱ्या विटानगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 या स्पर्धेत भाग घेतला असून विटा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष व नगरसेवकांची संपूर्ण टीम मैदानात उतरली आहे। सर्वांना स्वच्छ नमस्कार। आपण सर्वांनाच माहिती आहे की आपलं शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी आपण सर्व नगर परिषद स्टाफ, सर्व आपले पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व नागरिक, व्यापारी बंधू यात हिरिरीनं भाग घेत आहोत। आणि त्याच अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण 2021 तसेच माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत आपण स्वच्छतेचा जसा महामेळा म्हणतो तसा आपण आयोजित केलेला आहे। आणि त्या अंतर्गत आज छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून खानापूर रोडला स्वच्छतेचं एक श्रमदान मोठं आयोजित केलेलं आहे। आणि त्याच्यामध्येच सर्व नागरिक, सर्व संस्था, सर्व पदाधिकारी, नगर परिषद, सर्व स्टाफ उपस्थित आहेत। त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि सर्व नागरिकांनी आवाहन करतो की हे जी काही स्वच्छतेची आपण मोहीम राबवलेली आहे यात सगळ्यांनी सहभागी होऊया, आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करूया। इथून पुढे आपल्या बऱ्याच मोहिमा असणार आहेत, तर त्याच्यात सगळ्यांनी सामील व्हावं। आपण 31 तारखेला एक संपूर्ण शहरामध्ये
सर्व जे व्यापारी वास्तू आहेत तर त्याच्या स्वच्छतेची एक मोठी मोहीम उभारणार आहे. तर त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. आपला परिसर, आपलं व्यवसायाचं ठिकाणी स्वच्छ ठेवा. आणि आजच्या या जे स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये जे आमचे सर्व पदाधिकारी, सर्व नगर परिषद स्टाफ, सर्व व्यापारी बंधू, त्याचबरोबर सर्व नागरिक जे सामील झाले त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि इथून पुढेही नगर परिषदेच्या ज्या आपल्या स्वच्छतेच्या बाबतीत मोहीम असतील त्याला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि भारतात प्रथम येण्यासाठी आपण सर्वांनी निश्चितच प्रयत्न करूया. धन्यवाद. 31 जानेवारी रोजी विटा नगर परिषद आणि सर्व व्यापारी यांच्या माध्यमातून जे वसुंधरा महाराष्ट्र शासनाची नवीन जी योजना आहे त्याच्या अंडरखाली आपण स्वच्छ सर्वेक्षण आणि स्वच्छ विटा, हरित विटाच्या दृष्टीनं एक नवीन आणि पुढं पाऊल टाकणार आहोत. त्यासाठी माझी सर्व व्यापारी आणि विट्यातल्या नागरिकांना नम्र विनंती आहे की तुम्ही या मोहिमेत सामील होऊन आपलं विटा महाराष्ट्रात नव्हे तर भारतातच कसा एक नंबरला येईल या दृष्टीनं सर्वांनी आपण प्रयत्न करूया. आणि आम्ही सर्व नगरसेवकांच्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या विट्याला देशात एक नंबरला नेऊया. गेल्या 2 वर्षांपासून स्वच्छता अभियानात विटा नगरपालिकेची कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. 2021च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी आज सकाळी स्वच्छतेचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगरसेवक प्रशांत कांबळे, नगरसेवक ॲडव्होकेट विजय जाधव, दहावीर शितोळे, ॲडव्होकेट धर्मेश पाटील, प्रताप सुतार, अविनाश चौथे हे उपस्थित होते. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग बार. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.